रसिको, माधवजींशी आपण गप्पा मारतो आहोत. माधवजींचा वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे तबल्याचा क्लास सुरू झाला आणि फक्त तबला आणि त्याचे ताल याच्यातच न गुंतता साथ कशी करायची याची ही दृष्टी वसंतरावांनी दिली. याच्या पुढे जाऊन गडकरी रंगायतांचं जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळेला पहिल्या कार्यक्रमाच्या साथीला माधवजी तिथे उपस्थित होते. हेही एक काय रसायन कसं जुळून आलं समीकरण हे आपल्याला जाणून घ्यायचंय. तेव्हा आजच्या या भागात आपण हे जाणून घेणार आहोत. माधवजी नमस्कार. नमस्कार. वसंतराव कुलकर्ण्यांनी तुम्हाला साथ कशी करायची ते हळूहळू क्लासमध्येही शिकवलं आणि तुम्ही सांगितलं की यशवंतबुवा जोशींना तुम्ही पहिली साथ केली. हो, तर ते आम्हाला थोडंसं जरा सविस्तरपणे सांगा. काय झालं आमच्या क्लासवर राजाभाऊ पटवर्धन नावाचे हार्मोनियम वादक होते. आपण मागच्या एपिसोडला हो. त्याचा उल्लेख केलाय. हो तर ते मला म्हणाले की तुला यशवंत बुवांच्या बरोबर साथ करायची आहे. हो म्हटलं मला चालेल की म्हणजे मला येईल का साथ करायला. आधी मुळात हा प्रश्न होता कारण हो. बुवांचं नाव खूप होतं त्यावेळेला. बरोबर. बुवा खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी कार्यक्रम आणि सारखे कार्यक्रम होते हो त्यांचे. हो हो तर मला म्हणाले की तुला येईल वाजवता तसे काय बुवा सांभाळून घेतील. म्हटलं बुवा सांभाळून घेतील पण मला जमलं पाहिजे. बरोबर. आणि हे सगळी चर्चा वसंतरावांच्या समोर झाली आमची. बर तर वसंतरावनी मला म्हणाले तिलवाडा येतो का तुला, झुमरा येतो का वाजवायला. मला जसं येतं तसं मी दाखवलं. मग नंतर काय झालं मला म्हणाले उद्या सकाळी काय करतोयस. म्हणलं उद्या सकाळी काही नाही कॉलेजला जाणार. जाऊ बरं. नकोस म्हणाले. जाऊ नकोस क्लासवर आहे सकाळी बरं. बरोबर 10 वाजता ये. मी 10 वाजता गेलो तर बघितलं तर काय समोर राणी वर्मा गायला बसली होती. बर तिला शिकवत होते बर आणि मला म्हणाले बस तबला घे बस. आणि तिला राणीला सांगितलं आज तू एकतालातली बंदिश तिलवाड्यामध्ये गायचीस. बर ती कशी ते तुझं तू ठरव आणि हे माधव तो वाजव तिलवाडा वाजव. मग मला सरांनी लय सांगितली. त्या लईला मला आता तोपर्यंत मला सवय झाली ती लय धरायची. बरोबर बरोबर. मी त्या लईला तिलवाडा धरला आणि राणीला त्यांनी तो तिलवाडा गायला सांगितला. बर तर ते झालं 1-2-4 आवर्तनं झाल्यानंतर काय ते गणित जुळेनात त्यांची बरं. कोणाची आमचंही जुळेनात त्यांचंही. म्हणले ठीक आहे त्यांना हवं आता तसं होत एकताल लाव. कारण कसं आहे की मोठ्या लोकांचं तालात कुठल्याही तालात कुठलीही बंदिश म्हणणं वेगळं हो आणि अशा जे शिकतायत हो त्यांनी म्हणणं फरक आहे. बरोबर. तर ते झालं आणि मग म्हणाले की मग त्या दिवशी काय झालं मला 12 वाजेपर्यंत मग वसंतरावांनी साथीलाच बसवलं. मग बरं. त्यावेळेला मोहिनी निमकर आल्या होत्या. नंतरच्या याला प्रमिला दातार आल्या होत्या. बर मग त्यावेळेला मी तिथे तिलवाडाच लावायला सांगितलं त्यांनी. मग मी तिलवाडा वाजवला. मला ना माधवजी या गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतं किंवा आनंद होतोय की आपल्या शिष्याला एक चांगली साथ करायला मिळते हा. याचा आनंद आपल्या गुरुला होणं हो आणि त्यांनी त्याच्यासाठी एवढे कष्ट घेणं हो की कुठल्याही परिस्थितीत माझ्या शिष्याने एवढ्या मोठ्या व्यक्तीला साथ केलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे कष्ट घ्यायचे ते मी पण घेणार आणि त्यालाही करायला लावणार. हो. किती आशीर्वाद आहेत मला असं हे वाटतं. काय एकतर गुरुजनांचे आशीर्वाद भाग्य लागतं त्याला. हो हो आणि वसंतराव कुलकर्ण्यांसारखे गुरु लाभायला भाग्य लागतं. खरं अगदी खरं कारण त्यांचं असं होतं की प्रत्येक शिष्याला ते त्याच्याप्रमाणे शिकवायचे. बरोबर स्वतःच्या प्रमाणे घडवत नव्हते ते. बरोबर त्या विद्यार्थ्याच्या गळ्यातून काय निघेल त्याची कुवत काय आहे त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणं. बरोबर. आणि साथीदारांना सुद्धा माझ्या वेळेला सुद्धा तिथे सुबोध चौकीदार नावाचा एक मुलगा होता. बर त्याला मित्रच आहे. नंतर वसंत विष्णुपुरीकर म्हणून एक जण होते. बर अशा आम्ही साथीला होतो तिथे. पण कोणाच्या बरोबर कोणाला साथ करायला लावायची हे त्यांच्या डोक्यात कल्पना चांगल्या होत्या. बरोबर. त्यामुळे त्यांनी त्या त्या व्यक्तीच्या सोबत त्या त्या साथीदाराला साथ करायला लावली त्यांनी. म्हणजे ज्या कलाकारांना तुम्ही साथ केली मोहिनी निमकर असतील, राणी वर्मा असतील, प्रमिला दातार असतील, तर हे सुद्धा म्हणजे नंतर मोठे झाले
पण त्यावेळेला त्यांना साथ करायला मिळणं ही आठवण आता तुमची हो. तेवढी मोठी ताजी आहे. आणि त्यावेळेला मोहिनी नेमकरांचं नाव खूप होतं. हो नंतर प्रमिला दातारांचा सोनेरी यादे ऑर्केस्ट्रा होता. हो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय होतं की आपली भीड चेपते त्यावेळेला. बरोबर आहे. बरोबर म्हणजे ते पण आम्हाला सरांनी शिकवलं की अरे समोर कोणी का असे ना तुला तुझं वाजवायचंय. बरोबर म्हणजे ती सवय तिथे लागली मला बरोबर. की नाही मला जे शिकवलंय ते मी वाजवणार. तिथे मग मी मुद्दाम काहीतरी वेगळं करायला जाणार का नाही जाणार. बरोबर कारण ते शेवटी मग तिथे आम्हाला त्या सरांचा चेहरा समोर दिसायचा की यांना आवडणार नाही. बरोबर. चेहऱ्यावर कसा राग येतो किंवा काय असे ते मग तोंड करतात काय बरोबर. वाजवलंय. बरोबर हे सगळं तिथे आम्हाला शिकायला मिळालं. त्यामुळे एक शिस्त लागली. बरोबर ठेके कसे वाजवायचे साथ कशी करायची ती शिस्त लागली. बरोबर त्याच्यामुळे यशवंत बुवांच्या बरोबर वाजवताना हम्म. मला तो त्रास नाही झाला. बरोबर कारण बुवांच्या लई आणि सरांच्या लई ह्या सारख्या होत्या. बर बर म्हणजे त्याच्यावर- सरांना माहिती होतं हा की यशवंत बुवा कुठल्या लईमध्ये गातायत आणि त्यांना काय अपेक्षित आहे. त्या काळामध्ये जे गायक होते ना अभिषेकी बुवा असतील किंवा माणिकताई असतील किंवा ह्या सगळ्यांच्या लई एक ठराविक लई होत्या सगळ्यांच्या आणि बरोबर. त्याच असायला पाहिजेत. बरोबर तर त्या लईमध्ये बुवा गायले. फक्त बुवांचं काय झालं त्यावेळेला की सुरुवातीला माझ्यासाठी म्हणून बुवा एकतालात गायले बर पहिला राग. आणि नंतर आता मी वाजवतोय म्हटल्यानंतर तोपर्यंत मला वसंतरावांनी मला लयकारी कशी वाजवायची त्याची सवय केलेली होती. बरोबर बरोबर वाजव हे बघ येतंय का हे बघ येतंय का ह्याला तू काय वाजवशील असं सगळं त्यांचं चालू झालेलं होतं तेव्हा. बर आणि यशवंतभावांनी पहिला एकताल गायला आणि माझा मित्र रमण कीर्तने ऐकायला आला होता. तर ते म्हणाले आता तू कुठला ताल लावशील. तो मागून म्हणाला तिलवाडा. म्हणाल चल ठीक आहे तिलवाडा लाव. मग बर. तिलवाडा लावला तोही त्यांना आवडला. मग त्याच्यानंतर ते झुमरा गायले. बर मग जवळजवळ काहीतरी 10-10:30 मैफल चालू झाली होती. 1:45 वाजता मैफल संपली रात्री. बर आणि तिथपासून मग मी यशवंत बुवांच्याकडे मला म्हणाले की उद्या घरी ये. बर मग त्या दुसऱ्या दिवशी मी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे घरी गेलो तर समोर प्रकाश घांगरेकर शिकायला बसले होते. बर मग तिथे मग प्रकाशनी माझा हात ऐकला घांगरेकरांनी हात ऐकला माझा. मग त्यांच्याबरोबर माझे काही कार्यक्रम चालू झाले. हम्म. मग ते कार्यक्रम चालू झाल्यानंतर मग शेवटी नाट्यसंगीतवाले जे लोक होते बरोबर, हे हळूहळू सगळे एक नाट्यसंगीत नाट्यसंगीतवाले बोलवायला लागले. मग आणि इन द मीन टाइम ज्या वेळेला मी ह्याला गेलो आपल्या सरांच्या क्लासवर हम्म. त्यावेळेला संध्याकाळची एक 7 ते 8 अशी एक बॅच होती हम्म. की त्या एकाच बॅचमध्ये रमण कीर्तने रघुनंदन पणशीकर माधव इमारते नंतर इन्सुलकर श्रीकृष्ण लघाटे असे हे लोक तिथे शिकायला रघुनंदन पणशीकर हो. तिथे शिकायला यायचे. तर एकदा काय झालं की आम्ही शिकत असताना की चालू होते त्यांचे कार्यक्रम चालू होते तोपर्यंत आम्ही सगळेजण कोणाकोणाच्या तरी घरी बसत होतो. आरती इंगलेकर गायची नंतर देवकी पंडित यायची नरेंद्र दातार कीर्तने रघु हे आम्ही सगळेजण एकत्र कोणाच्या ना कोणाच्या तरी घरी कुठल्या तरी महिन्यातनं एका शनिवारी रात्रभर बसायचो. बर बर तर हे सगळं आमचं चालू असताना एकदा मध्येच अशी घटना घडली की रघुनंदन पणशीकर माझ्याकडे घरी आला बर आणि म्हणाला की संध्याकाळी 6 वाजता तुला बाबाने ऑफिसमध्ये बोलवलंय. बर म्हणजे प्रभाकर पणशीकरांनी मला ऑफिसमध्ये बोलवलंय. बर मी म्हणलं ऑफिस कुठे आहे तुमचं. कारण हे नाटकवाले मला माहिती आहे मला काय ऑफिस असतं ह्या लोकांचं याची काहीच कल्पना नाही. त्यावेळेला रवींद्र आपलं शिवाजी मंदिरमध्ये पहिल्या मजल्यावर ऑफिस आहे. हम्म. तिथे तुला संध्याकाळी 6 वाजता पंतांनी बोलवलंय बाबांनी बोलवलंय. बर म्हणलं ठीक आहे हरकत नाही जातो म्हणलं. तर मी तिथे गेलो आणि तिथे एक दाढीवाला माणूस बसला होता. बर मी म्हणलं प्रभाकर पणशीकरांचं ऑफिस हेच का. हो ये कशाला पाहिजे तुला. बर म्हणलं नाही मला रघुनंदननी सांगितलंय की तुला बाबाने बोलवलंय माझ्याकडेच काम आहे म्हणे. बर म्हणलं तुम्ही कोण. ते पंतांचं मला माहिती होतं की प्रभाकर पणशीकरांना पाहिलेलं होतं मी. बरोबर. म्हणलं, हा माणूस कोण दाढीवाला तिथे बसलाय. त्यावेळेला मी प्रभाकरचा धाकटा भाऊ दाजी. बर तर दाजी पणशीकर तिथे होते. बर म्हणाले मला माहिती आहे तुला कशाला बोलवलंय. उद्या रात्री शिवाजी मंदिरला तो मी नव्हेचा प्रयोग आहे. त्या प्रयोगामध्ये राधेश्याम महाराजांची जी एंट्री आहे हो हो ते भजनाचा सीन आहे त्याच्यात तुला वाजवायचं आहे. म्हटलं मला नाटक माहिती नाही नाटक बघितलेलं नाही मी आणि मी काय वाजवणार. त्यावेळेला नाही म्हणे
2-3 अभंग वगैरेच आहेत आणि तुला येईल म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, मला रघुनी सांगितलंय सगळं. बर बरं म्हणलं, आता काय आपल्याला त्यातलं काहीच माहिती नाही, काय नाटकच मुळात मला काही माहिती नव्हतं. तो बरं. मी नव्हेच म्हणजे नाटक काय आहे. तर मी आपला गेलो तिथे. मग ते याचे खादीचे कपडे घालायला लावले मला. बर ते वरती झब्बा घातला, तो काय तो होईना, काहीतरी मोठाच झाला. त्याला अरे नाटकातले कपडे असेच असतात, तुम्ही हात वर करायचे आणि बसायचं वाजवायला, बरं. ते काय तुमच्या साईजचे कपडे नसतात तिथे. बरोबर. मग ते घातला झब्बा, कारण तोपर्यंत माहिती नव्हतं ना की आपल्याला काय आहे ते. हो मग तिथे बसलो मी. त्यांचा एक तिथे काही 2-3 सीन आहेत, ते मात्र हो, एक हो. नेहमीचे त्यांचे तवलजी होते, त्याने तो घेतला, कारण बरं. तो काही मुळात तवलजी माणूस नव्हता. मग ती जे अभंग जे होते ते सगळे 2-3 अभंग मी वाजवले. ते वाजवल्यानंतर मग एक 2-3 दिवसांनी मला परत निरोप आला. रघुनीच सांगितलं की दाजी काकांनी तुला बोलवलंय. बर म्हटलं आता कशाला दाजी काकांनी बोलवलं मला. तर मी गेलो. म्हणाले गिरगावामध्ये एक हॉल आहे, त्या बरं. हॉलचा पत्ता मी तुला देईन किंवा माझ्याबरोबर तू चल, तिथे आपल्याला एक काम आहे तुझ्याकडे. बर मी म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, काय असेल ते असेल. म्हणलं आता नेताय साहित्य संघ गिरगावात आहे एवढं मला माहिती होतं. बरोबर. आता तिथे कुठे हॉल आहे आणखी मला काहीच कल्पना नव्हती. म्हणून मग आम्ही चर्नी रोडला उतरलो, थोडे मागे आलो आणि तिथे एक हॉल होता. त्या हॉलमध्ये मी गेलो. तिथे काही माणसं बसलेली होती. बर एक 2-3 बायका बसल्या, त्या 2-4 पुरुष होते. आणि ते जे कोण एक चष्मेवाले असे तिथे धोतर नेसून बसले होते. त्यांना सांगितलं त्यांनी, दादा हा मुलगा आहे, हा आपलं नाटक वाजवायला येईल म्हणे. बर म्हटलं, मला कळेल ना की नाटक वाजवायचं आहे. ही मंडळी अशी आणि एक जात सगळी म्हातारी मंडळी होती. बर बर आणि मला काहीच माहिती नाही की यांचं काय चाललंय आणि काय नाही ते. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, नाटक तर नाटक, चला म्हणलं आपल्याला काहीतरी वाजवायला मिळतंय. बाजवायला मिळते नवीन हा काय. मला आनंद. आणि 1-2 दिवस गेलो तिथे. मग एकदा माझ्याबरोबर रघुनंदन आला बरोबर. बर मी म्हणलं अरे मला ती माणसं कोण माहिती नाहीत रे, काय कोण आहेत. पंतांनी म्हणजे बाबाने आणि दाजी काकांनी मला काय सांगितलंय काय माहिती, कारण तिथे कोणी मला दिसेना. बरोबर. पण तोपर्यंत आधी काय झालं होतं, मी काही नाटकं बघितलेली होती शिवाजी मंदिरला जाऊन. बर तर आजी आजोबांनी मला नाटकाला घेऊन जायचे. म्हणतात तू तबला वाजवतोस ना, मग आमच्याबरोबर नाटकाला चल. संगीत नाटक. संगीत नाटकाला. तर कट्यार काळाला दुसरी मला आजी आजोबांनी दाखवलं होतं. बर तिथे जे वाजवणारे ऑर्गन वादक होते ते त्या दिवशी आले. बर म्हणलं हे आलेले दिसतात. म्हणलं बापरे, मी घाबरलो. आता हे काय करायचंय, म्हणजे तबला वाजवायचा ठीक आहे, मला काय वाजवायचं माहिती नाही, कुठली गाणी मला माहिती माहित नाही. नाही. बरं ही माणसं काय करणार हे मला माहिती नाही. मग नंतर त्यांची बैठक झाली वगैरे, सगळं झालं आणि त्यांनी सांगितलं की गडकरी रंगायत. आपले राम गणेश गणेश. गडकऱ्यांचं राजसन्यास नाटक आहे, ते आपण नाटक करतो आहोत. बर आणि मग मला रघुनंदनच्या थ्रू दाजी काकांनी सगळ्यांची ओळख करून दिली. त्यावेळेला परशुराम सामंत होते, बर जे नाटक डायरेक्ट करत होते. मास्तर दत्ताराम होते तिथे, ते त्याच्यात काम करत होते. बर. जान्हवी पणशीकर, चंद्रकांत कोळी, वा. ही सगळी मंडळी होती. आणि म्हणलं आता ठीक आहे, तालमी तर चालू झाल्या, नाटक कुठे आहे म्हणे. त्यांनी काहीतरी तारीख मला सांगितली. आता तारीख मला नक्की आठवत नाही, बर बर पण ह्या तारखेला आपलं नाटक आहे. बर बरं म्हणलं, व्यावसायिक नाटक आहे, आता हे माझं पहिलं नाटक, सगळं नाटक मी वाजवणार. हो म्हणजे ते अंगावर एक रोमांच होतं की अरे मी नाटक वाजवतोय आज. वा म्हणजे हे सगळं डोक्यामध्ये असताना मग पेपरमध्ये जाहिरात वाचली मी बर की अमुक अमुक तारखेला गडकरी रंगायतांचं उद्घाटन आहे, त्या उद्घाटनामध्ये राजसन्यास नाटकाचा प्रयोग होईल. पहिल्या दिवशी पहिला उद्घाटनाचा प्रयोग होता. वा ते नाटक त्यावेळेला मी पहिल्यांदा वाजवलं. हे माझं नाट्य क्षेत्रातलं पहिलं पदार्पण. वा किती छान. गडकरी रंगायतन, हो त्याचं उद्घाटन, हो. उद्घाटनासाठी म्हणून राजसन्यास नाटक नाटक. बसवलेलं हो खास राम गणेश गडकरींचं. आणि त्याच्यात हे सगळे मोठे मोठे कलाकार हो. होते. मला असं वाटतं की हे पदार्पण नक्कीच अविस्मरणीय असे अगदी, काही अगदी, क्षण अगदी. असणार आहेत ते. अगदी. आणि या सगळ्या मोठ्यांचे आशीर्वादही तुम्हाला मिळाले, हो. दृष्टी मिळाली हो. आणि मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी झाल्या. हो. यानंतरचा तुमचा प्रवास निश्चितच रोमांचकारी असणार आहे. अगदीच. अनेक मोठ्या कलाकारांच्या आठवणी असणार आहेत त्यात. तर आपण नक्की त्या आठवणी जाणून घेऊया. हो. मला वाटतं रसिका हो की
गडकरी रंगायतांमध्ये प्रत्येक रसिकाला एकदा तरी जाऊन यावं आणि कलाकाराला तर मला असं वाटतं की तिथे काहीतरी आपल्याला आपली कला दाखवता यावी अशी इच्छा असते. अशा गडकरी रंगायतांमध्ये माधवजींचं पदार्पण जे झालेलं आहे त्याच्यानंतरचा प्रवास आपण नक्की जाणून घेऊया. साथीदाराची मैफिल या आपल्या या कार्यक्रमाचा हा भाग इथे समाप्त होतोय. पुढचे भाग आणखीन खूप अतिशय उत्कंठावर्धक असणार आहेत. भेटूया.